आणि खऱ्या अर्थाने आताच त्यांनी लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये या ठिकाणी विषय मांडला। मला आठवत आहे मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देवेंद्रजी मी अजितदादा आम्ही ठरवलं की लाडकी बहीण योजना सुरू करायची, परंतु खर्च 45,000 कोटीच्या पेक्षा जास्त होता। पण शेवटी धाडस करण्याची आवश्यकता होती आणि ते आम्ही केलं। आणि अजितदादांनी देखील त्या एवढा मोठा जो काही भार होता आर्थिक घडी विस्कटणार नाही याची काळजी घेतली आणि ती योजना आम्ही यशस्वी केली, सुरूही केली आणि ती योजना आज सुरू आहे। याचा आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे। लाडक्या बहिणींनी देखील आम्हाला, आमच्या सरकारला, महायुती सरकारला आशीर्वाद दिले आणि ती योजना देखील काही लोक आज पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते पैसे 3,000 रुपये द्या, अमक करा। त्याच लोकांनी त्या योजनेमध्ये खोडा घातला होता। काही लोक कोर्टात गेले होते, त्या योजनेला विरोध केला होता, काय काय नको नको ते आरोप केले होते। त्यांना वाटलं होतं की फक्त आम्ही निवडणुकीची घोषणा करतोय, ती अंमलात आणणार नाही, परंतु आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही, जे बोलतो ते करून दाखवणारे आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही केलं। आणि मी हेही सांगतो, जे आम्ही निवडणुकीच्या वेळेस ज्या घोषणा आम्ही केलेल्या आहेत त्या सर्व घोषणा योग्य वेळेस पूर्ण करणार हा विश्वास देखील या ठिकाणी मी आपल्याला देतो।